नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे लाल भोपळ्याची खीर किंवा डांगराची खीर। काही ठिकाणी लाल भोपळा बोलतात, काही ठिकाणी डांगर असंही बोलतात। छान लागते ही खीर खायला, तर तुम्ही पण ट्राय करा। तर चला बघूया कशी बनवायची ही रेसिपी। तर आता इथे मी लाल भोपळा घेतला आहे, जवळपास 500 ते 600 ग्रॅमचा हा लाल भोपळा आहे। तर पाठीमागून मी याची साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत लाल भोपळ्याच्या। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे बारीक फोडी याच्या करून घेतलेल्या आहेत। तर अशाच प्रकारे मी इथे सर्व कट करून घेणार आहे। आता इथे मी सर्व कट करून घेतलेलं आहे। तर इथे कट करून झालेलं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवा। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तूप घालून घ्या। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि ज्या लाल भोपळ्याच्या फोडी आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या फोडी या तुपावरती घालून घ्यायच्या आहेत। 1 मिनिट फक्त आपल्याला या फोडी तुपावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। लाल भोपळा ऑरेंज कलरचा बघून घ्यायचा, म्हणजे खिरीला कलर पण छान असा येतो। आता इथे 1 मिनिट झालेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी दूध घालून घेणार आहे। तर 3 कप इतकं दूध इथे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। 250 ml चा कप आहे। तर असे 3 कप दूध इतकं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती। आता आपल्याला चांगल्या प्रकारे हे शिजून द्यायचं आहे। 9 ते 10 मिनिटं लागतील हे शिजण्यासाठी। तर इथे बघू शकता तुम्ही उकळी पण आलेली आहे। आता यामध्ये आपण दूध घातलेलं आहे आणि दूध उतू जातं, त्यामुळे चांगलं शिजण्यासाठी आपल्याला थोडी मोठी कढई घ्यायची आहे। म्हणून इथे मी जरा मोठी कढई घेतलेली आहे, कारण हे व्यवस्थित यामध्ये शिजलं जाईल दुधामध्ये आणि दूध पण उतू जाणार नाही कढईच्या बाहेर। तर इथे मी लाल भोपळ्याच्या फोडी चेक करून बघते शिजलेल्या आहेत की नाही। तर इथे शिजलेल्या आहेत, तुम्हाला एक दाबून दाखवते। तर सहजरित्या ती मॅश होते, म्हणजे आपला लाल भोपळा शिजलेला आहे। आता आपण मॅशरने सर्व या ज्या फोडी आहेत त्या मॅश करून घ्यायच्या आहेत। हे मॅश करताना थोड्या वेळासाठी गॅस बंद करा, कढई खाली उतरवा आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या, म्हणजे चटका वगैरे बसणार नाही। आणि नंतर पुन्हा गॅसवरती ठेवून गॅस चालू करा। तर इथे मॅश करून झालेलं आहे। आता आपल्याला याला चांगल्या प्रकारे एक उकळी येऊन द्यायची आहे पुन्हा। तर इथे उकळी आलेली आहे। तर पुन्हा एकदा मी थोडंसं मॅश करून घेते, गरज वाटल्यास करा, नाहीतर नाही केलं तरी काही हरकत नाही। चिमूटभर केशर टाकून घ्या, नसल्यास काही हरकत नाही, ऑप्शनल आहे। आता इथे चांगल्या प्रकारे उकळी पण आलेली आहे पुन्हा। आणि आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे साखर। आता इथे मी 3 कप दूध घातलेलं, त्याच कपाने मी पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे। मेजरमेंटच्या हिशोबाने 3/4 कप साखर इथे मी घालून घेतलेली आहे। गोड तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार, पण हे जे मी माप सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट असं आहे। साखर वितळेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आता फक्त। तर इथे शेवटी घालायचं आहे वेलची पूड। तर इथे मी अर्धा चमचा इतकं वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड घातल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, म्हणजे वेलची पूड सर्व ठिकाणी लागली जाईल। उकळी पण आलेली आहे आणि साखर पण वितळलेली आहे। तर गॅस बंद करायचा आहे। तर तयार आहे आपली लाल भोपळ्याची खीर। ही खीर आपण वाट्यांमध्ये काढूया, खाण्यासाठी रेडी आहे। आता इथे मी खिरीवरती थोडंसं केशर आणि ड्रायफ्रूट घालून सजवते, हे ऑप्शनल आहे। अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।